साधू संत नाशिकला जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं 12 ज्योतिर्लिंग आणि जेवढे म्हणून आपले धर्मपीठ आहेत त्या धर्मपीठांना दर्शन भेटी देऊन त्यांचं दर्शन करून मग ते कुंभमेळ्यामध्ये हे सगळी मंडळी तिथं आपल्या कुंभमेळ्याला उपस्थित राहणार आहे. कुंभमेळ्याला सगळे अवकाश असला वेळ जरी असला तर यांची जी गोदा परिक्रमा आहे ही परिक्रमा साधारणतः 2 महिन्यापेक्षा अधिक काळ चालणार आहे आणि 2 महिने हे साधू संत आपल्या सर्वांना दर्शन देत कुंभ म्हणजे नाशिकच्या ठिकाणी जाणार आहे. खरं म्हणजे आपल्यासाठी हा एक अत्यंत दैदिप्यमान आणि अत्यंत दिव्य भव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा होता. खरं तर वाटलं नव्हतं की राजूरकर इतक्या मोठ्या संख्येनं त्या यात्रेचं स्वागत करतील, परंतु आपण सर्वांनी माझ्या माता भगिनी आणि सगळ्या बंधू भगिनींनी राजूरच्या खरंच स्वतः महाराज जे मुख्य आपले संत होते त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की एवढं भव्य स्वागत माझं आतापर्यंत कुठेच झालेलं नव्हतं. तुमच्या सगळ्या राजूरकरांना माझे धन्यवाद द्या, त्यांचे मी आभार मानतो. अशा स्वरूपाचं मत अभिप्राय प्रमुख साधू यांनी आपल्याला तिथे दिलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून अगदी हृदयपूर्वक आपले आभार मानतो. आणि अशाच आपल्या धर्माच्या कार्यामध्ये आज जेवढ्या उत्साहाने तुम्ही सहभागी झालेले आहात तसं प्रत्येक वेळेला आपण सहभागी व्हावा अशी आपल्याला विनंती करतो.